गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलेत मैत्रिणींनो 3 वाजलेत. माझं आता जेवण झालं मैत्रिणींनो. पसारा तसाच आवरायचा. मी आज केलती भेंडीची भाजी केलती, कढी केलती आणि बटाट्याचे पकोडे केलते साधे आपले. आणि माझे मिस्टर राहिलेत मैत्रिणींनो जेवायचे. पोरं जेवले. आणि आज आहे मैत्रिणींनो सोमवार. तर मला बाजारातून जायचं आहे मैत्रिणींनो, भाजीपाला आणायचा आहे. मी तुम्हाला काल ह्याच्याबद्दल टिप्स दिली त्या मैत्रिणींनो, घराबद्दल. तर आज मी तुम्हाला मैत्रिणींनो किचन टिप्स देणार आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो कधी मैत्रिणींनो दुपारी जर तुमचं काम जर झालं, दुपारी जरी केलं किंवा संध्याकाळी बी गॅस स्वच्छ पुसून त्याच्यावर कपडा मारून घ्या मैत्रिणींनो. पुन्हा 2 नंबरला साखर असते मैत्रिणींनो. साखरेमध्ये 2-4 लवंगा टाका. तुमची साखरेमध्ये मैत्रिणींनो 2-4 लवंगा टाका मैत्रिणींनो. तुमची साखरेला कधीच मुंगी लागणार नाही मैत्रिणींनो. पुन्हा 4 नंबरला मैत्रिणींनो नारळ असते ना आपलं, आपण आता घरात नारळ आणून ठेवतो. काही दिवसांनी ते नारळमध्ये वाळून जाते, असं वेगळंच होते. त्यासाठी नारळ मैत्रिणींनो एका कॅरी बॅगमध्ये घालायचं आणि तसं फ्रीजमध्ये ठेवायचं. 1 ते 2 महिने मैत्रिणींनो. तुम्हाला वलं नारळाच्या चटणीला ह्याला पाहिजे असं चांगलं राहते मैत्रिणींनो. 1-2 महिने चांगलं राहते. पुन्हा 3 नंबरला कुकर लावताना मैत्रिणींनो सगळ्यात प्लेट आपण टाकतात ना मिक्सरमध्ये, तर पाणी टाकायचं मैत्रिणींनो. त्याच्यात थोडी लिंबाची फोड घाला. त्याच्यामुळे तुमचे कुकर आहे का ते काळं पडणार नाही. ही झाली 5वी टिप्स मैत्रिणींनो. 6वी टिप्स, कुकर लावताना मैत्रिणींनो कधीही डाळीचा डब्बा असते ती खाली ठेवायचा मैत्रिणींनो आणि त्याच्यावर तांदळाचा डब्बा ठेवायचा आणि त्याच्यावर एक प्लेट झाकायची, आणि जेणेकरून खालच्या डाळीचं पाणी हे वरच्या ह्याच्यामध्ये येत नाही प्लेट ठेवल्यावर, आणि तुमचा भातसुद्धा चांगला होतो आहे मैत्रिणींनो. आता 6वी टिप झाल्या, 5-6 टिप्स झाल्या. 6वी टिप्स मैत्रिणींनो, कधी मैत्रिणींनो भाजीपाला आणला स्वच्छ धुवायचा मैत्रिणींनो आणि नितळायला ठेवायचा. आणि मग नंतर जे निसायचा भाजीपाला आहे, पालक आहे किंवा मग मेथी आहे, मेथीला धुवायची गरज नाही मैत्रिणींनो. पालक, मेथी, दुसऱ्या भाज्या, ककडी, पुन्हा दोडके, वांगे असे हे स्वच्छ धुवून पुसून नितळून असे पुसायचे आणि ते मग फ्रीजमध्ये ठेवायचे. आणि जे पालेभाज्या आहेत त्या निवडून, गवारची शेंग, पुन्हा कधी तर भेंडीसुद्धा मैत्रिणींनो मी कट करून फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून तुम्हाला सकाळी म्हणजे असं काम करताना गडबड होणार नाही. शक्यतो मैत्रिणींनो भाजीपाला निसूनच ठेवायचा फ्रीजमध्ये, म्हणजे आपल्याला ऐन टायमाला पटकन घेता येते. आणि नंबर 7ला मैत्रिणींनो, लसूण कधी मैत्रिणींनो 8 दिवसाचा एकदा सोलून ठेवायचा, म्हणजे आपल्याला घ्यायला सोपं पडतं आहे मैत्रिणींनो. आणि लसूण पण वेस्ट जात नाही जास्त. 8 टिप्स झाल्या मैत्रिणींनो. अजून किचनमध्ये मैत्रिणींनो तुम्ही 2 कपडे करायचे मैत्रिणींनो. ओटा पुसायचे 2 टीन करायचे. गॅस पुसायचा वेगळाच करायचा मैत्रिणींनो, ओटा पुसायचा वेगळाच करायचा. आणि ते कपडे मैत्रिणींनो गरम पाण्यामध्ये निरमा घालून ठेवायचे मैत्रिणींनो. निरम्याच्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये भिजवायचे आणि रोजच्या रोज असे धुवून ते कपडे बाजूलाच ठेवायचे मैत्रिणींनो. 9 टिप्स झाली. 9. आता 10वी टिप्स मैत्रिणींनो. कोणती टिप्स होती? चला तर मैत्रिणींनो, मग इतके तुम्हाला टिप्स दिल्या मैत्रिणींनो. माझ्या जर टिप्स तुम्हाला आवडत असतील, अगर आणखीन जाणून घ्यायच्या असतील तर मैत्रिणी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.